राज्यासह जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष हे तिवसा मतदारसंघाकडे लागले आहे। या मतदारसंघात काँग्रेसच्या नेता व माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार यशोमती ठाकूर या उमेदवार आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे राजेश वानखेडे हे उमेदवार आहेत। तर मागील निवडणुकीत राजेश वानखेडे हे भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार होते। त्यांचा निसटता पराभव झाला। मात्र राजेश वानखेडे यांनी भाजपाचा हात पकडत भाजपाकडून उमेदवारी मिळवली, तर आता पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे आघाडी व महायुतीमध्ये टक्कर होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। उद्धव ठाकरे शिवसेना बाजार ठाकरे गटाचे मत या मतदारसंघात आता महत्त्वाचे मानले जात आहे। मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या गटाची मते असून शिंदे गट इथे कमी प्रमाणात असल्याचं दिसत आहे। या संदर्भात शिवसेनेचे राजनवाडी माजी सदस्य भाऊरावजी छापणे व जिल्हा पदाधिकारी यांनी जनमत लाईव्हला जिल्ह्याच्या निवडणुकीसंदर्भात व विशेषतः तिवसा मतदारसंघात माहिती दिली आहे। राज्यासह जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। 8ही मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची आघाडीसोबत युती आहे, तर महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे आहे। तर मोर्शी मतदारसंघात मात्र युती तुटल्याचं दिसत आहे। तर एकीकडे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आघाडीत असल्यामुळे तिवसा मतदारसंघामध्ये निर्णायक लढत पाहायला मिळत असून राजेश वानखेडे हे मागील इलेक्शनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार होते। काही फरकाच्या मताने त्यांचा पराभव झाला होता यशोमती ठाकूरच्या विरोधात। मात्र ते भाजपाशी झाले। भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपने त्यांना आता उमेदवारी दिलेली आहे महायुतीतर्फे। तर आघाडीतर्फे माजी कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर ह्या त्यांच्या स्पर्धी आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे राजरवाडीचे पंचायत समिती पदाधिकारी आहे ते आपल्यासोबत या विषयावर बोलणारे भाऊरावजी छापाणे आहे। काय तिवसा मतदारसंघात मला सांगा, यशोमती ठाकूर एकीकडे उमेदवारी आपली आहे आणि काय आव्हानात्मक आव्हान आहे त्यांना राजेश वानखेडेचं? 2019 मध्ये राजेश वानखेडे हे शिवसेनेचा भाजप या महायुतीवर निवडणूक लढलेले होते, परंतु आता शिवसेनेचा आणि राजेश वानखेडेचा कुठलाही संबंध नाही। ते शिवसेनेचे मत राजेश वानखेडे साहेब भावना पडले होते, म्हणून त्यांनी ते थोडा म्हणजे जे मतदानामध्ये थोड्या फरकाने जे काही निवडून आल्या हे शिवसेनेचे मत होते। आज शिवसेना ही यशोमती ताई सोबत आहे, त्यामुळे ताईचा विजय हा निश्चित आहे। उद्धव ठाकरे शिवसेना आहे तिवसा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे। पण शिंदे गटाची शिवसेना किती प्रमाणात इथं असेल तिवसा मतदारसंघात? जे महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे सध्या भाजपसोबत आहे। नाही, त्याचा काही फरक पडणार नाही असं तर मला काही वाटलं नाही कुठे किंवा शिंदे गटाची शिवसेना तिवसा मतदारसंघात आहे म्हणून। खरी शिवसेना ही तिवसा मतदारसंघात उद्धव साहेबांची आहे। यशोमती ठाकूर या आव्हानात्मक नेता आहे। गेल्या पंचवार्षिक असू द्या किंवा गेल्या काही पासून त्या स्वतः आमदार आहे आणि मागच्या इलेक्शनमध्ये काही फरकानेच राजेश वानखेडे यांचा निसटता पराभव झाला होता। त्या विषयावर काय सांगाल? नाही, त्या विषयावर काय झालं की राजेश वानखेडे, मी आता सांगितलं की राजेश वानखेडे हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही या युतीचे आणि RPI आठवले गट याचे ते उमेदवार होते, म्हणून त्यांना ते मतं पडलेले होते। तरीसुद्धा यशोमती आमदार झाल्या आणि आता शिवसेनेचा आणि वानखेडेचा कुठलाही संबंध येत नाही। ती नुसतं फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, त्यांना इतर पक्षाचा कुठला पाठिंबा नाही। इथले जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे जे शिवसैनिक जे पदाधिकारी आहेत, जे राजेश वानखेडे तेव्हा काम करत होते, ते त्यांच्यासोबत काम करत आहे की आता उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत काम करत आहे? नाही, आमचा पक्ष असा आहे, मातोश्रीहून जो शिवसेनेला आदेश आला की महाविकास आघाडीचं काम करा। अनेक शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात बंडखोरी केली आहे, त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, तर पक्षातून काही पदाधिकाऱ्यांना काढण्यात आलं आहे। भाऊराव छापाणे यांनी सुद्धा आता या पदावर वर्णी लावली आहे। या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे। आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेली कामे त्यांना निवडून देण्याकरता पुरेसे असल्याचे मत भाऊराव छापाणे यांनी व्यक्त केले आहे। या संदर्भात त्यांनी जनमत लाईव्हला विस्तृत माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट।